खरं तर मुंडे विरुद्ध धस हा संघर्ष बीड जिल्ह्यातील लोकांसाठी काही नवीन नाहीये। खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे दोघंही बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते, दोघंही भारतीय जनता पक्षाचेच नेते। मात्र तरी देखील या दोघांमध्ये कायमच वेळ्या भोपळ्याचं नातं असतं। त्यातूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान या दोन बड्या नेत्यांमधला संघर्ष आणखीनच शिगेला पोहोचण्याची चिन्ह निर्माण होत आहेत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर मंडळी, मुंडे विरुद्ध धस या संघर्षाची पुन्हा एकदा चर्चा होण्याचं कारण ठरलंय ते पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य। कारण दिवाळीनंतर परळीमध्ये एका दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना पंकजा मुंडेंनी आता आपण आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आपलं लक्ष घालणार असल्याचं जाहीर केलं। आणि एवढ्यावरच न थांबता मला कुणाचीही ॲलर्जी नाही, पण विरोधकांना लक्ष करण्यापेक्षा आपल्याच माणसांना लक्ष केलं जातंय असं म्हणत त्यांनी सुरेश धसांचं नाव न घेता त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली। त्यानंतर पंकजा मुंडेंच्या या विधानाबाबत सुरेश धसांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी पंकजा मुंडे या राज्याच्या मंत्री आहेत, त्यांना लक्ष घालायचं असेल तर त्यांनी घालावं, आमचं काहीच म्हणणं नाहीये अशी प्रतिक्रिया दिली। आणि त्यानंतर पंकजा मुंडे आता धसांच्या मतदारसंघात लक्ष घालून त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। यावरूनच आम्हाला धस विरुद्ध मुंडे यांच्यातील संघर्षाची आठवण झाली। खरं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुरेश धसांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती। तेव्हापासूनच मुंडे विरुद्ध धस असा संघर्ष सुरू झाला होता। मात्र त्यानंतरच्या काळात सुरेश धस यांनी आपलं लक्ष पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला असलेल्या आष्टी मतदारसंघाकडे वळवलं आणि 2024ला आमदार म्हणून ते निवडून आले। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन देखील तेव्हा पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधात शिट्टीचा प्रचार केला होता असे आरोप त्यांनी केले। आणि विधानसभेचा निकाल लागल्या दिवसापासून शिट्टीच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडेंवर तोंडसूक ते घेत राहिले। खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सुरेश धस यांनी तब्बल 1,40,000 मतं घेऊन विजय मिळवला, तर अपक्ष भीमराव धोंडे यांनी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवून 65,000 मतं मिळवली। तेव्हा या निवडणुकीत अर्थातच सुरेश अण्णांचा विजय झाला, पण निवडणुकीत जरी त्यांचा विजय झाला असला तरी निकालानंतर काढलेल्या विजयी रॅलीत मात्र त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आणि ते म्हणाले होते की ताई, तुम्ही माझा विश्वासघात करायला नको होता, तुम्ही तुमच्या सहकार्याला लोकांना बोलावून माझ्या विरुद्ध काम करायला सांगितलं, हे अस्वीकार्य आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान मी तुमचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं, पण तुम्ही मला पराभूत करण्याचा कट रचला, हे योग्य नाही। त्यांच्या या स्टेटमेंट नंतर धस यांच्या मनातला पंकजा मुंडेंबद्दलचा राग स्पष्टपणे दिसून येत होता। त्याच दरम्यान सुरेश धस, भीमराव धोंडे यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंनीच फूस लावली होती। एवढंच नाही तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची ताकद देखील भीमराव धोंडेंच्या मागे लावली असल्याचं धस यांनी अगदी ठामपणे सांगितलं होतं। मात्र कालांतराने ते प्रकरण मागे पडलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश अण्णांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांना सळो की पळो करून सोडलं। मात्र या प्रकरणावरून धनंजय मुंडेंनी जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर सुरेश धसांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवला आणि विधानसभा निवडणुकीतला जुना मुद्दा उकरून काढला। थेट पक्षश्रेष्ठींकडेच त्यांनी तक्रार करण्याचा पक्का निर्धार केला आणि त्याच मुद्द्यावरून पंकजा मुंडे सुरेश धसांच्या रडारवर आल्या होत्या। मात्र एकीकडे सुरेश धसांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधलेला असताना शिवाय काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी आता आष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल असं जाहीरपणे सांगितलं होतं। आणि आष्टी मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं इथं गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच हा मतदारसंघ पंकजा मुंडे यांच्यासाठी पोषक मानला जातो। म्हणूनच इथं पंकजा मुंडेंनी लक्ष घालणं सुरेश धसांसाठी अडचणीचे ठरू शकतं हे त्यांना माहिती आहे। म्हणूनच सुरेश धस सातत्यानं पंकजा मुंडेंचा विरोध करतायत। असं असताना आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी स्नेहमिलनाचं निमित्त साधून आष्टी मतदारसंघात आपण लक्ष घालणार असल्याचं जाहीर केलं आणि पुन्हा एकदा धस विरुद्ध मुंडे यांच्यातील संघर्षाच्या चर्चांना उधाण आलं।
आणि त्यांच्या या स्टेटमेंटवरून पंकजा मुंडे खरोखरच सुरेश धसांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्या अस्तित्वाला धक्का लावण्याच्या तयारीत आहेत का, ही गोष्ट अगदीच स्पष्टपणे अधोरेखित झाली। त्यामुळेच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी आष्टीमध्ये लक्ष केंद्रित केलं तर मुंडे विरुद्ध धस हा संघर्ष नव्याने उफाळून आल्याने सुरेश धसांना मोठा धक्का बसू शकतो असं आता बोललं जात आहे। त्यामुळेच आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष केंद्रित होत आहे। त्यामुळे आता आष्टी विधानसभा मतदारसंघात याबाबत पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।